बसंत दादा चीनी संस्थान के अपने दौरे पर उप मुख्यमंत्री अजित पवार ने कहा, बसंत दादा चीनी संस्थान ने राज्य के चीनी कारखानों के सभी अधिकारियों और कार्यपालिकाओं को बुलाया। चीनी उद्योग के विभिन्न मुद्दों, सिंचाई, फॉस्फेट या सौर ऊर्जा से संबंधित, जैसे कि छतों पर सौर पैनल लगाने की प्रक्रिया पर चर्चा की गई। आणि व्हीएसआयनी राज्यातल्या सर्व साखर कारखान्यांच्या पदाधिकाऱ्यांना, अधिकाऱ्यांना, प्रमुखांना बोलवलेलं होतं आणि या साखर कारखानदारीमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत, मग डिस्टलरी मधले असतील, कोजन मधले असतील किंवा सोलरच्या संदर्भातले पण काही अडचणी आता सांगितल्या। रूफटॉपवर जर तुम्हाला सोलर पॅनल बसवायचा असेल तर काही असेल, अशा अनेक विषयाच्या संदर्भामध्ये किंवा इफिशियन्सी वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं कुठल्या कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत, अशा या सगळ्याच्या बद्दल साधक बाधक चर्चा झाली। आणि त्याच्यात आणखीन एक महत्त्वाची चर्चा होती ती म्हणजे AI ची होती। कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कृत्रिम बुद्धिमत्ता या गोष्टीचा वापर करून सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी अंतर्भाव केलेला आहे। त्यावेळेस आपलं कृषी क्षेत्र पण ह्याच्यामध्ये मागे राहायला नको म्हणून आम्ही सरकार म्हणून पण प्रयत्न करतोय, परंतु त्याचबरोबर VSI हे एक महत्त्वाचे संशोधन केंद्र आहे आणि त्याच्यामुळे यांनी पण यंदा साधारण 5000 शेतकऱ्यांना, आपल्याला पहिले होते 9250, आता 18250 रुपये इन्सेंटिव्ह हेक्टरी द्यायचा निर्णय घेतलेला आहे। बाकीचे 6750 रुपये साधारण ते कारखाने भरतील। अशा पद्धतीनं हेक्टरी 25000 रुपये त्या शेतकऱ्याला, त्या लाभार्थ्याला द्यायचं ठरवलं गेलेलं आहे।